मसूर डाळ, तूर डाळ, चण्याची डाळ. आपण आता हे कुकरला लावू. आता धुवून घेते मी याला. आपण डाळा धुवून घेतल्या. आता आपण कुकरला लावू. दुधी भोपळा घेतला, त्याच्या मोठे मोठे फोडी केल्या, त्याच्यावरची साल काढून टाकली. आपण ते आता डाळीमध्ये टाकू. 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकू. थोडा लाल मसाला टाकू. अर्धा चम्मच हळद टाकू. 1 चम्मच धनिया पावडर टाकू. याला आपण मिक्स करून घेऊ आणि 3 शिट्ट्या करून घेऊ. माझ्या लक्षात नाही राहिलं, 1 कांदा, 1 टमाटा, 2 हिरव्या मिरच्या त्याच्यात टाकायचं. आता आपण झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊ. 3 शिट्ट्या झाल्या. आपण आता कुकर खोलून घेऊ. आपण आता दुसऱ्या टोपात ओतून घेऊ. दुसऱ्या टोपात ओतून घेतली. आपल्याला किती पाणी लागेल त्याच्या अंदाजे आपण पाणी टाकायचं. किती पातळ, किती घट्ट. आपण याला आता तडका देऊ. हे बघा, मी तेल गरम करून घेतलं. आपण त्याच्यात मोहरी टाकू, जिरा टाकू, थोडा लसूण टाकू, 2 सुक्या मिरच्या टाकू, थोडा कढीपत्ता टाकू. आपण आता याला तडका देऊ. आपण याला आता चवीपुरतं मीठ टाकू, थोडा गूळ टाकू आणि कोथिंबीर टाकू. 5 मिनटं आता चांगलं उकळून देऊ. हे बघा, 5 मिनटं मस्त उकळून घेतली दणकवून. आता आपण याला मी ताटात काढून दाखवते. ही आमटी भाताबरोबर खूप छान लागते. ही अशी आमटी करून बघा. लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा, कमेंट करा. कशी वाटली आमटी ते सांगा.